नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे गमतीशीर प्रकारे ईश्वरी आणि अर्णव एकमेकांसोबत लपाछपी खेळताना दिसतात. तर त्यावेळेला अर्णवला लॅपटॉप शोधायचं असतं. तर अर्णव हा डोळे बंद असल्याने इकडे तिकडे लॅपटॉप शोधत जातो. मग त्याच्या लक्षात येतं की आपल्या ईश्वरीनेच थोडीशी थट्टा मस्करी करण्यासाठी ते लॅपटॉप स्वतःच हातामध्ये उचलून घेतलेलं असेल. कारण प्रत्येक ठिकाणी हात लावून पाहिला तिथे नाहीच आहे. मग आता तो काय करतो, तिच्या मागे जातो आणि तिला घट्ट मिठी मारून ते लॅपटॉप सापडलं म्हणून सांगू लागतो. ईश्वरी म्हणते, तुम्हाला कसं कळलं? तर तो म्हणतो, तुझ्यासारखी बायको असली तर मला हुशार तर राहावंच लागेल ना. असं हे दोघांचं बोलणं चालू असतं. ईश्वरी आता अर्णवकडे पाहू लागते आणि अर्णव तिच्या हातातलं लॅपटॉप घेऊन तिथनं हळूच निघून जातो. ईश्वरी स्वतःशीच हसू लागते. तिला खरं तर हे क्षण खूप छान वाटतात. आनंदी असते ती ह्या सगळ्या क्षणांमध्ये. कळत नकळतपणे तीही अर्णववरती खूप प्रेम करायला लागली. ह्या गोष्टीच्या आता इथे शाश्वती आपल्याला पाहायला मिळणार. तर आता पुढे हेही पाहायला मिळेल की अजूनही वल्लवी आपल्या नम्रताचा रागराग करतेच. ते आपल्याला इथे दिसणारच आहे. कारण इथे ती झोपलेली आहे आणि इथे टॉन्ट मारण्याचं काम सासरी बुवांनाही आहे वल्लवी करत असते की तुमची सुनबाई अजूनही अंथरुणात लोळत पडलं आहे. तर तो मामा म्हणू लागतो की तुम्ही पण इतके वर्ष तेच केलं, तेच तुमची सुनबाई करते, वेगळं काय? हे ऐकल्यानंतर आता आपली आई चिडली. हे पाहिल्यावर आकाश म्हणतो, थांब मी उठवतो. तरी ती म्हणते, जाऊ दे, झोपू दे. नाही तर इथे मामा म्हणतात, हो हो करू दे तिला आराम. आणि इथे आता दोघांचं बोलणं चालू असतं. किती दिवस हे असंच चालू राहणार? वल्लवीला मामा म्हणू लागतात, मला असं वाटतं आपण या दोघांना लवकरात लवकर देवदर्शनाला पाठवायला हवं. असं किती दिवस चालणार आहे? तर इथे आता ह्या दोघांची गडबड चालू असताना नम्रताला उठवायला आकाश जातो आणि ती लगेच उठून पाहते तर काय, आणि मग सॉरी म्हणू लागते, भरपूर वेळ झाला, मला जागच आली नाही असं म्हणत सगळ्यांशी ती बोलू लागते की सॉरी मी आज लेट उठले. तर इथे नम्रतावरती वल्लवी चिडू लागते आणि म्हणू लागते, अहो उठा, नाही तर अजून किती वेळ झोपून राहणार? मग पुन्हा सगळ्यांवर चिडचिड करायची की मलाच सगळेजण बोलतात नाही, मला माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. अरे ती ईश्वरी बघ सगळ्यांच्या आधी उठून सगळी तयारी करून पण ठेवली असेल तिने सगळ्यांचं मन जिंकण्यासाठी. तर मामा म्हणू लागतात की आता आपण ह्या दोघांना ना खरंच लवकर त्यांचा देवदर्शन करून त्यांच्या मधुचंद्रापर्यंत पोचवून देऊया. कसं, किती दिवस मधू इथे राहणार आणि चंद्र तिकडे गेस्ट रूममध्ये? मामा हसू लागतात आणि मग इथे अर्णवला आपल्या आकाशला मुद्दामच चिडवू लागतात डोळ्यात खुणवून. मला असं वाटतं घरच्यांकडे वेळ नाही आहे, तर तुम्ही दोघांनी काय करा, दोघंच जण जाऊन देवदर्शन करून या. वल्लवी मात्र सारखी टाळटाळ करताना दिसते. तिला ह्या दोघांना अजिबातच कुठे पाठवायचंच नाही. खरं तर तिची इच्छा आहे हे दोघांना वेगवेगळे ठेवायचं आणि वेळ मिळता संधी मिळता क्षणाला लगेच दोघांची हरकत करून आपल्या आकाशसाठी एकदम छानशी मुलगी आणायची. इथे मात्र वल्लवीने नकार दिल्यामुळे तो विषय तिथल्या तिथे राहिला. आकाशला ती सांगते की तू जा कामावरती आणि नम्रतालाही ती जोरात चिडते की आता बस झालं आराम वगैरे, चला कामाला लागा, आवरा असं म्हणत ती ईश्वरीवरती पण चिडते. सगळेजण आपापल्या कामाला निघून जातात. आता ईश्वरीने सगळी तयारीकडे नाश्त्याची करून ठेवली. प्रत्येकाला नाश्ताही हातापर्यंत नेऊन दिलेला असतो. तितक्यात आता रमाकांत आणि मामामध्ये बोलणं चालू असतं की आपण काय करायचं, कसा प्लॅन करायचा. अर्णवच्या ऑफिसला खरं तर रमाकांतला जायचं त्याला मदत करण्यासाठी, तर ते प्रयत्न करताय. अर्णव मात्र आता नकारच देईल की काय, ही भीती पण असते. तर रमाकांतला इथे मामा म्हणू लागतात की मी तुमच्या सोबत आहे, तुम्हाला सपोर्ट करतो आहे ना, अजिबात घाबरायचं नाही, चला आपण इथे विषय काढूया आणि मग बोलूया. सगळ्यांना नाश्ता दिल्यानंतर आता इथे रमाकांत हळूच अर्णवला म्हणू लागतो की तुझ्यावरती कामाचं लोड आहे आणि मला कळलं आहे की जरा गडबड पण चालू आहे आपल्या ऑफिसमध्ये. तर माझी अशी इच्छा आहे की मी तुम्हाला माझ्या अनुभवांचा जो काही शिदोरी आहे ती माझ्याजवळ आहे तेवढी वापरून तुम्हाला ह्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू शकतो. तर आता इथे त्यांनी मी ऑफिसला अर्णव तुझ्या येत जाऊ का असं विचारल्यानंतर अर्णव मात्र एक शब्दही बोलत नाही. खरं तर ही आयडिया खूपच छान आहे असं अंजली मनातली मनात वाटते, पण अर्णवच्या भीतीपोटी ती काहीच बोलत नाही. मामांना खुणवते, मामा सगळ्यांना खुणवतात की हा म्हणायचं. तरी हे अरे वा, आपण खरंच रमाकांत भाऊजींना पाठवूया ऑफिसला, खरंच खूप मदत होईल असं म्हणत तेही पुश करू लागतात. पण आता अर्णवचं काय मत आहे? अर्णव मात्र एक शब्दही बोले ना, कुणाकडे पाहिना सुद्धा. मुद्दाम ईश्वरीला खुणवू लागतात मामा की सगळ्यांशी बोल. तर इथे सगळ्यांना आता आपली ईश्वरी विचारू लागते की खरंच किती छान आयडिया आहे अंजलीताई, तुम्हाला काय वाटतं, बाबांनी आलेलं चालेल ना? तर अंजली इथे घाबरते आणि म्हणते मी स्वतःच नवीन आहे, मलाच इथे काही अनुभव नाही, मी काय सांगू. आकाशला विचारते. तर आकाश म्हणतो हो हो हो, जर मदत होणार असेल तर काय हरकत आहे, येऊ द्या ना, या या या.
बरं, आता इथे लगेचच अर्णव सगळ्यांसमोर अपमान करत बाबांचं म्हणू लागतो की काहीही गरज नाही, त्यांनी त्यांचं मेडिटेशन म्हणजे जी योगा वगैरे पूजा पाठ आहे तेच करावं, त्यांनी ऑफिसला याच्या भानगडीत पडूच नाही. ईश्वरीला फार वाईट वाटतं, ती खुणवू लागते की असं काय म्हणताय तू, आपले बाबा किती हुशार आहे, त्यांच्या हुशारीचा वापर करूया ना आपण. आता इथे अर्णव चिडलेला आहे त्याच्यामुळे कोणीच काय बोलत नाही, पण ईश्वरी ब्ला ब्ला ब्ला, तिला किती बडबड करायची सवय आपल्याला दिसतंच आहे. ती आता अर्णवकडनं बरोबर बोलता बोलता यातनं यात हात घाल म्हणतो ना आपण, तसं करत करत त्या निर्णयापर्यंत जाते आणि म्हणते हो म्हणा हो म्हणा हो म्हणा येऊ दे बाबांना. आणि मग तिला कंटाळून अर्णव हो असा शब्द बोलला जातो. आणि आता ठीक आहे, ठरलं तर मग आता आपले बाबा ऑफिसला जाणार म्हणजे जाणार. बाबांना मग इथे ईश्वरी म्हणू लागते की तुम्ही ह्या अवतारात नाही जाऊ शकत ऑफिसला, माहिती आहे ना अर्णव सर कसे, त्यांना इम्प्रेस करायचं असेल तर त्यांच्यासारखंच काहीतरी करावं लागेल, तर इथे तुमचा मेकओव्हर व्हायला हवा असं ईश्वरीने सांगितलं. मामा म्हणतात हो मी आत्ताच घेऊन जातो, हे दाढी मिशा वगैरे सगळं त्याचा बंदोबस्त करून आणतो. आणि ईश्वरी म्हणते मी त्यांच्यासाठी छानसा ड्रेस पण काढून ठेवते म्हणजे ऑफिससाठी घालता येईल असा. मग आता दोघांनी मिळून आता इथे अर्णवच्या बाबांचं मेकओव्हर करायचं ठरवलं. मग दोघंही आता कामाला लागतात. इकडे मात्र अर्णव अजूनही त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे. तो अजूनही मार्ग सापडतोय का ह्या संकटातून बाहेर पडण्यासाठी. आपल्या ऑफिसमध्ये जे संकट आले 60% शेअर्स देशमुखबाईकडे, ते आपल्याला मिळवायचे असेल तर काय काय करू शकतो, ह्या गोष्टीसाठी आकाश आणि अर्णव दोघंजणं चर्चा करत असतात. काही पॉईंट्स लिहित असतात की काही आपल्याला मार्ग यातनं निघेल का, त्यातनं निघेल का, काय केलं म्हणजे आपल्याकडे पैसे येतील आणि आपण ते पैसे घेऊन ते लोन आपलं म्हणजे जे काही त्यांनी आता गहाण ठेवले ते सोडवता येईल, ते 60% शेअर. तर आता इथे दोघंजण विचार करत असताना देशमुखबाईचा फोन आला. देशमुखबाई लावण्याची आई आता ती इथे उर्मटपणे आपल्या अर्णवशी बोलत असते आणि बोलता बोलता म्हणते की ऑफिसमध्ये मी आले, मला ऑफिसच्या आता हे पाहिजे ते पाहिजे, असं करायचं तसं करायचं, मी सांगेल तेच होणार, मीच आता ह्या सात्विक फॅशनची मालकीने, तर माझ्या मर्जीनेच सगळं होईल. तर आता अर्णव इथे म्हणतो तुमची मर्जी, तुमचं जे काय आहे ना ते आपण नंतर पाहूया, मी ऑफिसला आलं की मी आपण बोलूया. तर इथे सात्विक फॅशन हे माझंच आहे, मीच सगळं बघवलं, मला माझ्या मर्जीनेच सगळं हवं आहे, हे फडतूस आहे ते फडतूस आहे असं म्हणत ती कोणत्या कोणत्या गोष्टींना नकार देत असते. अर्णव हे सगळं काय ऐकून घेतो आणि अर्णव म्हणतो तुमच्या मर्जीप्रमाणे तिथे काहीही होणार नाही आणि कुठल्याही वस्तूला तुम्ही स्पर्श पण करायचा नाही, ते सगळं माझं आहे. सात्विक फॅशन माझ्या आईच्या नावाने मी उघडले आणि ते माझंच आहे. आता उर्मटपणे इथे देशमुखबाई पण म्हणते तू माझ्याशी ह्या स्वरात बोलायचं नाही, मला अजिबात चालणार नाही, मी म्हणेल तसंच होईल, तू कोण माझ्यावर आवाज चढवणारा. आणि इथे माझ्या लावण्याने आजपर्यंत जितके अश्रू गाळले आणि त्या सगळ्या अश्रूंचा बदला मी घेणार आहे असं इथे अर्णवला म्हणते. तर अर्णव म्हणतो बदला वगैरे नंतर घ्या, तुमच्या मुलीने इथे काय काय देवे लावले हे तुम्हाला माहिती आहे का, ते जाणून घ्या पहिले. चला आता देशमुख विचारात पडली आहे. तर घरी आपल्याला पाहायला मिळेल की आपल्या ईश्वरीने आणि मामांनी छान प्रकारे बाबांना मेकओव्हर गेट ओव्हर जे काही असतं ते करून आणलेले. तर त्यांना पाहता क्षणी सगळ्यांना इतकं आश्चर्य वाटेल. अर्णव मात्र आता त्याच्या बाबांकडे पाहूनच एकदम थक्क होतो की आपले बाबा कितीतरी वर्षांनी आपल्याला दिसले भेटले असं वाटू लागलेलं आहे. बाबांचं तो छानसा लुक पाहिल्यानंतर ईश्वरी त्यांना म्हणते की बाबा तुम्ही खरंच खूप छान दिसताय. तर आपल्या अर्णवला ती म्हणू लागते की आजपासून बाबा तुमच्यासोबत असल्या अवतारात येणार. तर त्याला लहानपणीचे आई बाबा आठवतात, त्यातले ते बाबा. त्यांना पाहून तो जरा इमोशनल होतो, डोळ्यात पाणी येतं आणि डोळे बंद करून ते क्षण आठवतो आणि पुन्हा भानावर येतो. अर्णव समोर जे बाबा उभे ते बाबा आता अर्णवला म्हणतात की मी तुझ्यासोबत तुझ्या ऑफिसला येतो. तर तो टाळाटाळ करू लागतो की मी नाही येणार, काही गरज नाही, किंवा ड्रायव्हरसोबत या, अशी तशी उत्तरं देत असतो. तर ईश्वरी आता सगळं काही सावरत स्वतः प्रयत्न करते आणि दोघांमध्ये तडजोड करायला आता ती पुढाकार घेते. अर्णवला म्हणते नाही तुम्हीच घेऊन जायचं. तर तो म्हणू लागतो की आम्ही आकाशाने मी जातो पुढे, ते येतील दुसऱ्या ड्रायव्हरसोबत. तर तो म्हणतो रमाकांत की आता 2-2 गाड्या न्यायची काय गरज आहे, आपण एकाच गाडीत जाऊया ना, कशाला उगाच वेळ वाया घालवायचा. तर इथे खरं तर अर्णव टाळाटाळ करतोय त्यांना नेण्याची, पण ईश्वरीचा हट्ट फार आहे. ईश्वरी हट्टी असल्यामुळे ती बरोबर अर्णवकडनं तिला जे हवं आहे ना तेच करून घेते. तर ती त्याला हळूच म्हणते डोक्यावरती बर्फ ठेवा, तोंडात साखर ठेवा आणि आजपासून बाबा तुमच्यासोबतच येणार, चला 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 उशीर होतोय ना, चला
तर लगेच गाडीत बसा असं म्हणत ती लगेच ईश्वरी आपल्या अर्णवला गाडीत बसायला सांगते, बाबांना पुढच्या सीटला बसायला सांगते. बाबा मागे बसत असतात तर ती म्हणते नाही नाही मागे कशाला, आपल्याकडे का ड्रायव्हर आहे का अर्णव सर, हसते आणि मग बाबांना पुढच्या सीटवर बसवते. आता यांची गाडी निघाली धुर्राट. आता अर्णव मुद्दाम जाणून बुजून काय करतो आहे, गाडीचा स्पीड खूप जास्त ठेवतो आहे, नाटकं करतो आहे गाडीमध्ये. आता बाबांचा इतक्या वर्षाने गाडीत बसले ते बी ह्या स्पीडमध्ये बाबा जरा घाबरतात नाही, गाडी साईडला घ्यायला लावतात अर्णवला. आणि मग अर्णव म्हणतो कशाला थांबवायला सांगितली, तर तो म्हणतो तू खूपच जोरात गाडी चालवतो आहे, तुझा तो वेग तुम्हाला काही सहन होईना, मला फार भीती वाटते, तर जरा हळू चालव. अर्णव म्हणतो मी हळू चालवणार नाही, माझ्या गाडीत बसले तर माझ्या स्पीडनीच बसवावं लागेल, नाहीतर मग तुम्ही तुमचं पाहून घ्या. असं सगळं चालू आहे आता अर्णवच्या आयुष्यामध्ये. पण आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर आता तीच रुटीन, तेच सगळं शोध. खरं तर एका वकिलाकडनं काही टिप्स मिळवल्या अर्णवने आणि त्याच्या बाबांनी. त्याच्या वकिलांनी काय काय सांगितले, सल्ला दिला आहे, मॉर्गेज हे ठेवले गहाण, तर ते सोडवण्यासाठी काय काय करावं लागेल, म्हणजे आपल्याला महिन्याभरात आपलं शेअर्स वापस घेऊन आपली कंपनी स्वतःला मिळवता येईल. आयडिया खरंच खूप छान आहे, पटली पण आहे अर्णवला. तर आता ते सगळेजण त्याशी कामाला लागले. इथे ईश्वरीला भीती आहे की तिचे आईवडील जेव्हा घरी येतील तेव्हा त्यांना कळेल की नम्रताने असंच लग्न केले, तर सगळेजण किती वाईट वाटेल त्यांना आपण आधीच फोन करून सांगायला हवं असं ती सांगते. आणि त्या दोघींमध्ये आता संवाद चालू आहे. तो पुढे कसा काय वळण घेतो ते आपल्याला पुढेच पाहायला मिळणार. इथे देशमुखबाई ताव तोडत येते, तर अर्णवचे बाबा तिला आता चांगलीच तोंडावरती उत्तर देतात. आणि आता ती उत्तर ऐकल्यानंतर खरं तर देशमुखबाई जरा घाबरलेली पाहायला मिळणार आहे आपल्याला, कारण बाबांच्या हुशारीने बाबांनी जी उत्तरं दिली ती इतकी उत्तम आणि इतकी छान आहे. त्याच्यानंतर आपण असं केलं तर अर्णवच्या लक्षात आले की खरंच असं होऊ शकतं. तर बाबांच्या हुशारीचा आता पुढे कसा वापर होतो आहे आणि देशमुखबाईला बाबा कशी गार करतायत ते सगळं काही पाहायला पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत घेऊ छोटीशी विश्रांती. पण सगळ्यांनी चॅनलला नक्की लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. पुढे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सबस्क्राईब केल्यामुळे लवकर पोहोचेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.